आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। तर आता 29 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होणार आहे आणि 14 ऑक्टोबरपर्यंत हा पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा असणार आहे। तर या 15 दिवसामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे। कारण बघा, आपल्याला वर्षभर ही सेवा करायला वेळ मिळत नाही। रोज सेवा करणं किंवा करायला वेळ मिळत नसल्यामुळे आपल्याला या 15 दिवसामध्ये आपल्या पितरांची जमेल तितकी, जमेल तेवढी सेवा करायची आहे। असं मी म्हणणार नाही की तुम्ही 15च्या 15 दिवस सेवा करा, कारण ऑफिसमुळं किंवा इतर कामांमुळं, आपल्या बिझी शेड्यूलमुळं आपल्याला बऱ्याच वेळेला वेळ मिळत नाही। पण आपण एखादा दिवस तरी आपल्या पितरांच्या सेवेसाठी काढू शकतो। तर मी तुम्हाला आज तशीच सेवा सांगणार आहे। तुम्ही या 15 दिवसामध्ये तुम्ही ती कितीही दिवस करू शकता। जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 15 दिवसही करू शकता, वेळ नसेल तर 1 दिवस जरी केली ही सेवा तरीही खूप आहे। त्याचबरोबर तुम्ही ही सेवा 5 दिवस करू शकता, 2 दिवस करू शकता। तुम्हाला जसा वेळ असेल तेवढ्या दिवस तुम्ही ही सेवा करू शकता, पण 1 दिवस तरी ही सेवा अवश्य तुम्ही करा। बघा, पितृपक्ष म्हटलं की बरेच जण घाबरतात किंवा त्यांना असं वाटतं की हे काही कसे दिवस आहेत, वाईट दिवस आहेत का? तर अजिबात नाही। तर हे जे पितृपंधरवड्यातले दिवस आहेत ते म्हणजे आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे किंवा त्यांची सेवा करायची असते। आपल्याकडून जे काही राहून गेलेलं असते सेवा करायची, तर ती सेवा आपल्याला करायची असते आणि त्यांना एक श्रद्धांजली वाहायची असते, म्हणून हा पितृपक्ष असतो। त्यामुळे जे काही आपल्या हातून चुका घडलेल्या असतात किंवा त्यांची सेवा करायची राहून गेलेली असते, तर ती सेवा आपल्याला या 15 दिवसामध्ये करायची आहे। 1 दिवस तरी तुम्हाला ही सेवा करायचीच आहे। बघा, बरेच प्रॉब्लेम्स असतात घरामध्ये, जसं की मुलांची प्रगती होत नाही, शिक्षण व्यवस्थित होत नाही, बरेच अडथळे येतात, फायनान्शियल कंडिशन चांगली नसते, आर्थिक अडचणी येतात किंवा मग बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं खूप कष्ट करतात आपली, पण त्यांना तसं फळ मिळत नाही किंवा काहींच्या घरांमध्ये सतत आजारपण असतं, एका पाठोपाठ एक आजारी पडत असतात जे सदस्य आहेत ते, किंवा लहान मुले आजारी पडतात किंवा भांडण तंटे भरपूर घरामध्ये होतात आणि अशा जे काही समस्या आहेत त्या सुटण्याचं नावच घेत नाहीत। तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष असू शकतो। त्यामुळे या पितृपंधरवड्यामध्ये अवश्य पितरांची सेवा करा। नक्कीच याने घरातील समस्या दूर होण्यास खूप आणि खूप मदत होते। त्यामुळे अवश्य आपल्याला ही सेवा करायची आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला 2 प्रकारचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत। तर पहिला जो दिवा आहे तो आपल्याला कणकेचा बनवायचा आहे। कणिक घ्यायची आहे, त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला मिक्स करायची आहे, अगदी चिमूटभर हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही आहे, आणि अशी घट्टसर कणिक मळून आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे। खोलगट असा तुम्ही दिवा तयार करायचा आहे, बऱ्यापैकी असा मीडियम साईजचा करायचा आहे, खूप छोटाही करू नका, अगदी खूप मोठाही करायची गरज नाही, मध्यम आकाराचा तुम्ही करू शकता दिवा। आणि त्याचबरोबर 2 मुटके करायचे, तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल तर 2 मुटके असे करायचे आहेत तयार। मुटके म्हणजे काय, तर पीठ हातात घेऊन ते थोडंसं असं मुठीमध्ये धरायचं आणि हे मुटके तयार होतात। तर एक दिवा असा करायचा, 2 मुटके करायचे। एक डिश घ्या, घरातली स्टीलची घ्या, कोणतीही डिश घ्या, त्यावरती थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे, मुटके ठेवायचे, दिव्याला हळद कुंकू लावून घ्या, दिवा प्रज्वलित करून घ्या आणि या दिव्यामध्ये आपल्याला जोडवात टाकायची आहे, म्हणजे सिंगल वात नाही तर 2 वातींची 1 वात वळून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे। बघा, मोहरीचं तेल शक्यतो वापरा, नसेल तर साधं तेल आपल्या घरामध्ये जे तुम्ही दिवा प्रज्वलित करण्यासाठी वापरता ते वापरलं तरीही चालेल, पण प्रयत्न करा मोहरीचं तेल आणून ठेवण्याचा। आणि हे तेल टाकून तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्या। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं त्यामध्ये टाका आणि थोडेसे चिमूटभर आपल्याला पांढरे तीळ याच्यामध्ये टाकायचे आहेत।
आणि हा जो दिवा आहे असाच डिश बरोबर तो उचलायचा आहे आणि तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला आणि दक्षिणेकडे तोंड असा ठेवायचा आहे. म्हणजे दिव्याची जी वात आहे तर तिचं तोंड दक्षिणेला करायचं आहे आणि तुमच्या घराच्या दक्षिण भागामध्ये हा दिवा ठेवा. मग बाल्कनीमध्ये असेल किंवा मग तुम्ही घराच्या बाहेर हा दिवा देखील ठेवू शकता. म्हणजे घराच्या अंगणामध्ये देखील तुम्ही घराच्या दक्षिण भागाला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा ठेवू शकता. आणि जागा नसेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही हा दिवा दक्षिणेला ठेवू शकता, दक्षिणेकडे जर बाल्कनी असेल तर. किंवा मग अजिबातच जागा नाही आहे कुठे स्पेस दक्षिण दिशेला, तर तुम्ही घराच्या आत फक्त दक्षिण दिशेला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा आणि हे जे मुटके आहेत ज्या डिशमध्ये आपण ठेवलेले आहेत ती डिश ठेवायची आहे. आता तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या दिवशी असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्ही 15 दिवस हा दिवा प्रज्वलित करणार असाल पूर्ण पितृपक्षामध्ये, तर काय करायचं, तुम्हाला पाहिजे तेव्हा हा दिवा नवीन बनवू शकता. म्हणजे समजा 5 दिवस झाले, 5 दिवस तुम्ही हा दिवा प्रज्वलित करत आहात, तर फक्त त्यामध्ये तुम्हाला तेल नवीन टाकायचं आहे, बाकीचं तुम्हाला काहीच बदलायचं नाही आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि 5 दिवसानंतर समजा तुम्हाला वाटलं की दिवा आपल्याला बदलायचा आहे, तर तुम्ही काय करायचा, हा जो आधीचा दिवा आहे तो तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचा. पुन्हा तो दिवा, कणकेचा दिवा 2 मुटके तयार करायचे आणि असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा. आधीचा दिवा आणि मुटके मात्र पाण्यामध्येच विसर्जित तुम्हाला करायचे आहेत. आणि पुन्हा नवीन दिवा तयार करून तुम्ही प्रज्वलित करू शकता. किंवा तुम्ही 15 दिवस हाच दिवा देखील ठेवू शकता. तुमच्या मनावर आहे तुम्हाला बदलायचा आहे की नाही. पण बदलायच्या वेळेस आधीचा दिवा पाण्यातच विसर्जित करायचा आहे. त्यातलं नाणं वगैरे काहीच आपल्याला काढायचं नाही. तांदळासकट मुटके सगळं तुम्हाला काय करायचं आहे ते एकत्र करायचं आहे, एकत्र गोळा करायचा आणि विसर्जित करून टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की इतका 15 दिवस मला जमणार नाही, तर तुम्ही एखादा दिवस असा प्रज्वलित करा, 2 दिवस करा. तुम्हाला जेवढा वेळ आहे तेवढे दिवस तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता. घरातलं कोणीही हा दिवा प्रज्वलित करू शकतं. अगदी स्त्रिया, पुरुष कोणीही करू शकतं. फक्त लहान मुलांना किंवा मुलींना हा दिवा प्रज्वलित करायला लावू नका. तर तुम्ही घरामधले जे मोठे सदस्य आहेत तर ते करू शकतात. आणि असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, घरातल्या सर्वांनी काय करायचं तर हात जोडून प्रार्थना करायची, तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना काय करायचं आहे तर विनंती करायची आहे की आमच्याकडून काही चूक झालेली असेल, तुमची सेवा करण्यामध्ये काही कमी राहिलेले असेल तर आम्हाला माफ करा आणि आमच्यावर तुमचा सदैव आशीर्वाद राहू द्या. आणि असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर घरातल्या सर्व सदस्यांनी नमस्कार करायचा आहे. घरातले जे मोठे सदस्य आहेत, लहान मुलं आहेत, त्यांनी देखील इथे हात जोडून आपल्याला म्हणजे तिथे प्रार्थना करायची आहे. आणि तुम्ही स्वतः काय करायचं आहे, जे घरातले मुख्य सदस्य आहेत तर त्यांनी काय करायचं आहे, प्रार्थना करायची आहे. आत्ता मी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दही भात घ्यायचा आहे आणि तिथेच तुम्ही जवळ दही भात तो ठेवू शकता किंवा टेरेसवर नेऊन ठेवू शकता. किंवा टेरेसवर जागा नसेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही किंवा घराच्या बाहेर तुम्ही दही भात ठेवू शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावून दही भाताचं नैवेद्य पण आपल्या पितरांना दाखवायचं आहे. तर अवश्य तुम्ही या पितृपक्षामध्ये एकदा तरी हा उपाय करा. आपल्या घरामध्ये असणारे जे पितृदोष आहेत ते बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होतात आणि पितरांची आपल्याकडून सेवा घडते. जी काही आपल्याकडून सेवा राहिलेली आहे ती यामुळे घडते. तर अवश्य असा दिवा तुम्ही पितृपक्षामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की एवढ्याच दिवस मी सेवा करणार आहे, त्यानंतर हा दिवा जो आहे तो विसर्जित करायचा आहे वाहत्या पाण्यामध्ये. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, या पितृपक्षामध्ये अशा पद्धतीने एक तुम्ही दिवा घ्या
मातीचा घ्या किंवा घरामधला जो कोणता दिवा असेल तो घ्या. त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं किंवा साधं तेल टाका आणि आपल्याला एक वात त्यामध्ये टाकून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि तुम्ही जिथे पाणी भरून ठेवता, म्हणजे माठ आहे पाण्याचा किंवा जिथे हंडे किंवा अजून काही दुसरी पाण्याची भांडी भरून ठेवलेली आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. असं केल्याने देखील आपल्या घरामधले पितृदोष खूप प्रमाणात कमी होतात आणि आपल्यावरती आपल्या पितरांचा आशीर्वाद सदैव राहतो. त्यामुळे अवश्य या पितृपक्षामध्ये जमेल त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने हा दिवा प्रज्वलित करा किंवा एक दिवा असा तिथे ठेवाच आणि रोज सकाळी उठल्यावरती त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आणि तो दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. अगदीच हंड्याच्या जवळ जागा नसेल तर तुम्ही तुमचं जे ओटा आहे, किचनचा ओटा आहे, त्या ठिकाणी जिथे तुमचं बेसिन आहे, बेसिनची जागा आहे, म्हणजे जिथे पाण्याचा यूज केला जातो त्या ठिकाणी हा दिवा ठेवला तरी चालेल. अगदी तुम्ही अर्धा तास ठेवा, पण अवश्य तुम्ही रोज या पितृपक्षामध्ये असा दिवा तुमच्या किचन ओट्यावरती अवश्य प्रज्वलित करा. याने खूप सारा फरक आपल्या घरामध्ये जाणवतो. पितृदोष कमी होतात आणि एक प्रकारे पितरांची सेवा आपल्याकडून घडते. त्यामुळे अवश्य अशा प्रकारचे दोन्हीही दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत. या पितृपक्षामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्या दिवशी त्यावेळी तुम्ही ही सेवा करू शकता. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल पितृपक्ष सुरू झाल्यानंतरही, तेव्हाही तुम्ही कधीही या सेवेला सुरुवात करू शकता. आणि हा जो दुसरा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, त्याचं जे दिव्याचं तोंड आहे किंवा वातीचं तोंड आहे, ते तुम्ही माठाकडे किंवा जिथे भांडी भरून ठेवलीत त्या भांड्यांकडे तोंड करून ठेवायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्या देखील हे उपाय पितृपक्षामध्ये करू शकतील आणि अनेक समस्या त्यांच्या घरातल्या देखील कमी होतील आणि पितृदोष देखील नाहीसे होतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.